ठाणे शहर आणि कल्याण डोंबिवलीमध्ये उष्णतेची लाट आली आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये पारा 42 अंशांवर गेलाय आणि यंदाच्या मोसमातलं हे सर्वाधिक तापमान ठरले। कोकण आणि मुंबई महानगर परिसरात सध्या उष्णतेची तीव्र लाट जाणवतेय। अनेक शहरांमध्ये पारा 41 अंश सेल्सिअसच्या पुढे गेलेला आहे आणि सध्या प्रतिचक्रवाती हवामान स्थितीचा प्रभाव निर्माण झाल्यामुळे समुद्राकडून मिळणारा थंडावा हा कमी झालाय। त्यामुळे किनारपट्टीपासून थोड्या अंतरावर असलेल्या भागामध्ये कोरड्या खंडीय उष्णतेचा प्रभाव वाढलेला आहे। तर या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी शुभम कोळी आपल्या बरोबर जोडले जातात। शुभम, निश्चितच कल्याण डोंबिवली ठाणे संपूर्ण परिसरामध्ये उष्णतेची मोठी लाट आली आहे। जवळपास तापमान आता 41 अंशांपर्यंत पोहोचले। मार्च महिन्यामध्ये स्थिती आहे, मे महिन्यात काय होणार असा प्रश्न आहे? निश्चितच पाहिलं तर काल कल्याण डोंबिवलीमध्ये असेल 41 डिग्रीपेक्षाही अधिक तापमानाची नोंद जी आहे ती झालेली आहे। तापमान जे आहे ते 42 डिग्रीवरती जे आहे ते जाऊन पोहोचलं होतं आणि त्याच पाठोपाठ आपण पाहिलं तर ठाणे असेल, कल्याण डोंबिवली असेल, नवी मुंबई असेल, अशा संपूर्ण कोकण जो भाग आहे त्या भागामध्ये देखील 41 पेक्षाही अधिक डिग्रीचं तापमानाची नोंद जी आहे ती झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये उष्णतेचे तडाखे आता ह्या संपूर्ण शहरांमध्ये जे आहे ते पाहायला मिळत आहेत। हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आपण पाहिलं तर समुद्रामध्ये जी कुठेतरी गारवा करण्याची प्रक्रिया आहे ती कुठेतरी कमी प्रमाणामध्ये होत असल्यामुळे अशा प्रकारचे समुद्र असेल किंवा खाडी असेल त्या भागापासून जवळ असणाऱ्या शहरांमध्ये उन्हाचं तापमान जे आहे ते वाढत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये हे तापमान जे आहे ते अधिक प्रमाणामध्ये वाढण्याची शक्यता देखील त्यांनी वर्तवलेली आहे। त्याचमुळे ठाणे असेल किंवा कल्याण डोंबिवली असेल, नवी मुंबई असेल, यासारख्या प्रमुख शहरांमध्ये जो गजबजलेला भाग असतो तो देखील आता काही प्रमाणामध्ये रिकामा असल्याचं पाहायला मिळतंय। तर काही ठिकाणी आपण पाहिलं तर अनेक नागरिकांना डोकेदुखी असेल, पोटदुखी असेल, कावीळ सारखे देखील गंभीर लक्षणे जे आहेत ते आढळून आलेले आहेत। त्याचमुळे हवामान खातं असेल किंवा प्रशासन असेल यांनी देखील 1 ते 4 या वेळेमध्ये जे आहे ते कमी प्रमाणामध्ये बाहेर पडण्याचं नागरिकांना आव्हान एकंदरीत वारंवार करत आहेत। त्याचमुळे येणाऱ्या काळामध्ये हे तापमान जे आहे ते आणखीन याच्यामध्ये वाढ होण्याची शक्यता देखील वर्तवलेली आहे। त्याचमुळे अनेक ठिकाणी जे आहे ते उष्माघात वाढण्याची शक्यता देखील या हवामान खात्याने वर्तवलेली आहे। ठीक, शुभम, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। शुभम कोळी आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। तर ठाणे कल्याण डोंबिवलीमध्ये ही सगळी परिस्थिती उष्णतेची। आता मुंबईमध्ये आपण पाहूया, उन्हामुळे मायानगरी सुद्धा सध्या तापली आहे। राजस्थान आणि गुजरातमध्ये निर्माण झालेल्या अँटी सायक्लोनचा विपरीत परिणाम म्हणून उष्ण वारे महाराष्ट्रासह कोकणाकडे वाहत आहेत आणि या उष्ण वाऱ्यामुळे मुंबईत आणि आसपासच्या परिसरामध्ये आलेली उष्णतेची लाट ही कायम दिसतेय। दिवस आणि रात्रीच्या दोन्ही तापमानामध्ये वाढ होत असल्यानं मुंबईकरांचे 24 तास अक्षरशः उष्णतेचे ठरतात। मंगळवारी मुंबईसोबत ठाणे, रायगड आणि पालघर या तिन्ही जिल्ह्यामध्ये कमाल तापमानाचा पारा हा 40 अंशांच्या आसपास नोंद झालाय आणि त्यावेळी दुपारी रस्त्यावरची वर्दळ थोडीशी कमी झालेली दिसतेय। दरम्यान आजही मुंबईकरांना उन्हाचे चटके हे सहन करावे लागणार आहेत, त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलंय।